तर उजनी धरणातून आता मृत पाण्यासाठ्याचा वापर सुरू करण्यात आलेला आहे। उजनी धरणातील पाणी साठा हा कमी झालेला आहे। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मृत पाणी साठा हा वापर सुरू झाल्यामुळे आता पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जाते आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूया। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी अशी ओळख असलेल्या उजनी धरणावर मी सध्या उभा आहे। आपण पाहत असलेले उजनी धरण आहे। उजनी धरणाची पाणी क्षमता जी आहे ती 117 टीएमसी 117 टीएमसी पैकी 53 टीएमसी उपयुक्त पाणी साठा या धरणातला असतो आणि त्यामुळे तो संपला आहे आणि आता धरण मायनस मध्ये गेलेला आहे। उजनी धरण मायनस मध्ये गेलेला आहे आणि मायनस मधील आतापर्यंत 5.32 टीएमसी पाणी साठा हा पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वापरण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। दररोज कमीत कमी 7 ते 8 मिमी बाष्पीभवन होत आहे पाण्याचं आणि त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू घटू लागली आहे। एकीकडे होणारे बाष्पीभवन आणि दुसरीकडे अल निनोचं संकट या अनुषंगानेच उजनी प्रशासनाने नियोजन केल्यामुळे भलेही अल निनोचं संकट उभं राहिलं तरी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही याची काळजी घेतली गेलेली आहे आणि ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत कशा पद्धतीने होईल याकडेच उजनी प्रशासन लक्ष दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आणि ग्रामस्थ सध्या निश्चिंत आहेत। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।